महाराष्ट्राची परिस्थिती आर्थिक संकटात आहे की नाही मला माहीत नाही, परंतु उधळपट्टी चाललेली मला मात्र दिसते आहे. परंतु जिथं आवश्यक आहे, विशेषतः यावर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ जवळपास 30 जिल्ह्यांमधलं नुकसान, हे प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांना पुरेशी मदत सुद्धा होत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं उधळपट्टी जर करत असतील, म्हणजे एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, तो दुःखी आहे, त्याची दिवाळी सुद्धा आनंदाची झाली नाही. काळी दिवाळी अनेक शेतकऱ्यांनी तिथे अशा पद्धतीची झाली. असं असताना असं जर करत असतील 1-1 कोटी रुपये एका बंगल्यावर खर्च, तर नेमकं हे सरकार कोणाचं, हा प्रश्न निर्माण होतो आहे. उधळपट्टी करताय सार्वजनिक बांधकाम विभाग असं वाटतं आहे उधळपट्टीची. इतकं काय आवश्यकता आहे? असं 10 दिवसाचं अधिवेशन का 7 दिवसाचं अधिवेशन असू शकतं. याकरता एवढी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी त्यांनी खरंच शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, जो अडचणीत आहे तो शेतकरी, त्याला कशी मदत करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.